नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात. प्रेक्षक हो, दिवसेंदिवस शहरी भागासह ग्रामीण भागातही मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसतात. त्यामुळे मधुमेह टाळण्यासाठी T2DM उपचारादरम्यान घट्ट ग्लायसेमिक नियंत्रण राखणं आवश्यक आहे. परंतु जेव्हा जेव्हा मधुमेहाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सामान्य श्रेणीपेक्षा वाढलेल्या ग्लुकोजच्या पातळीबद्दल चर्चा करतो आणि यासोबत रुग्णाला हायपोग्लायसेमियाबद्दल देखील जागरूक करणं हे आवश्यक असतं. त्यामुळे आज आपण भारतातील प्रसिद्ध मधुमेहावरील तज्ञ डॉक्टरांकडून हायपोग्लायसेमिया म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊ. तसंच ते कसं टाळावं आणि कसं हाताळावं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत डॉक्टर मनीषा देशमुख. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, डॉक्टर मनीषा देशमुख ह्या MD मेडिसिन असून पुण्यातील देशमुख नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे कन्सल्टंट फिजिशियन डायबेटिक फूड केअर स्पेशलिस्ट आहेत. तसंच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपी सेंटरमध्ये त्या हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. तसंच डॉक्टर स्वप्नील दुधाट देखील आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. प्रेक्षकांनो, डॉक्टर स्वप्नील दुधाट हे MD MBBS AFIH आहेत. तसंच त्यांनी इंटेन्सिव्ह केअर मेडिसिन मध्ये फेलोशिप केली आहे व सर्टिफिकेट कोर्स इन डायबेटिक फूड मॅनेजमेंट गेट लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रुक्मिणी नगर अमरावती येथे ते सध्या कार्यरत आहेत. आणि डॉक्टर वैभव धारप देखील आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. डॉक्टर वैभव धारप हे MD FCPS मेडिसिन FID डायबेटॉलॉजी कन्सल्टंट फिजिशियन आणि MBBS डॉक्टर असून रायगडमधील महाड येथील V केअर हॉस्पिटलमध्ये ते सध्या कार्यरत आहेत. डॉक्टर, आपला पुन्हा एकदा स्वागत आणि विषयाला सुरुवात करूयात आता. आणि विषयाशी निगडीतच माझा पहिला प्रश्न आपण डॉक्टर मनीषा देशमुख यांच्यापासून सुरुवात करूया. डॉक्टर, हायपोग्लायसेमिया म्हणजे नेमकं काय असतं आणि मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हे किती सामान्य आहे याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? हायपोग्लायसेमिया म्हणजे शुगर कमी होणे. आपल्याला हा शब्द कदाचित माहिती असेल की हायपरग्लायसेमिया, हायपर म्हणजे जास्त, तसंच हायपो म्हणजे कमी. तर हायपोग्लायसेमिया म्हणजे जेव्हा रक्तातल्या साखरेची पातळी कमी होते. तर WHO जर का निकष बघितले आपण तर युजली आपलं साखरेची पातळी 70 ते 100 असं असणं अपेक्षित असतं जेव्हा आपण फास्टिंग स्टेटमध्ये असतो. जेव्हा आपण उपाशीपोटी आहोत तेव्हा 70 ते 100 या रेंजमध्ये आपली शुगर असायला पाहिजे. तर जर का आपली शुगर 70 मिलीग्राम पर डेसिलिटर पेक्षा कमी जात असेल फास्टिंग स्टेटमध्ये किंवा कुठल्याही वेळेला दिवसाच्या, तर त्याला आपण हायपोग्लायसेमिया असं म्हणतो. आणि हायपोग्लायसेमिया हा डायबेटिक पेशंटचा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा बऱ्यापैकी कॉमन आहे. युजली असं बघितलंय की 57% लोकांमध्ये कधी ना कधीतरी त्यांना हायपोग्लायसेमिया झालेला असतो. सो इट इज प्रिटी कॉमन आणि त्याच्याकरता आपल्याला अवेअरनेस असणं अत्यंत गरजेचं आहे. डॉक्टर स्वप्नील, जसं डॉक्टर मनीषा यांनी सांगितलं की रक्तातील साखरेची पातळी कमी होणं म्हणजेच हायपोग्लायसेमिया. पण हायपोग्लायसेमिया नेमका कशामुळे होतो? मधुमेहामध्ये कमी प्रमाणात जर आहारामध्ये ग्लुकोजचं सेवन झालं तर हायपोग्लायसेमिया म्हणजे लो शुगर होऊ शकतं. खूप जास्त व्यायाम केल्याने शरीरातील ग्लुकोज जर युटिलाइज झालं आणि त्यामुळे जर ग्लुकोजची मात्रा शरीरामध्ये कमी झाली, ते सुद्धा एक कारण हायपोग्लायसेमियासाठी राहू शकतं. आणि खूप जास्त वेळ उपाशी राहिल्याने सुद्धा मधुमेही पेशंटमध्ये काही प्रमाणात औषधी सुद्धा कारणीभूत ठरतात. आणि खूप जास्त वेळ जर 2 जेवणामध्ये अंतर जास्त असेल पेशंटमध्ये तर हायपोग्लायसेमिया होण्याचे चान्सेस जास्त वाढतात. डॉक्टर वैभव, उपाशी राहिल्यामुळे हायपोग्लायसेमिया होतो, पण हायपोग्लायसेमिया झाला आहे हे कसं ओळखायचं? म्हणजे याची काही सामान्य लक्षणं कोणती आहेत? हायपरग्लायसेमिया जसा ग्लुकोज जेव्हा जास्त होते आपण म्हणतो, त्याची लक्षणं लगेच दिसून येत नाहीत. त्याच्याच विरुद्ध हायपोग्लायसेमिया जेव्हा एखाद्या पेशंटला होतो त्याची लक्षणं ही इमिजिएटली पेशंटमध्ये दिसून येतात. आणि ती लक्षणं म्हणजे कॉमन लक्षणं जी आहेत ती म्हणजे हातपाय कापणे, नंतर एखाद्याला घाम फुटू शकतो किंवा वारंवार अनावर भूक लागते पेशंट्सना. जशी नॉर्मल तुम्ही डायबेटिक पेशंट्स बघाल तर त्यांना भूक
गोळ्या घेतल्यामुळे ही लागत असते, पण हायपोग्लायसेमिया ज्यांना होतो त्या लोकांमध्ये भूक ही खूप जास्त प्रमाणात त्यांना लागते. नंतर काही लोकांना चक्कर येऊ शकते. खूप सिरियस केसेसमध्ये जेव्हा हायपोग्लायसेमिया ट्रीट केला जात नाही योग्य वेळेत, तेव्हा मग लोकांना कन्फ्युजन जाणवायला लागतं. म्हणजे त्यांना सुधरत नाही की आपण कुठे आहोत, काय चालू आहे. आणि खूपच जास्त क्रिटिकल केसेसमध्ये पेशंट कोमामध्येही जाऊ शकतो किंवा काही सिलेक्टेड पेशंट्समध्ये पेशंटना फिट, ज्याला आपण आकडी म्हणतो, तर काही पेशंटना आकडीही येऊ शकते. डॉक्टर मनीषा, सध्या मधुमेहावर आधुनिक उपचार पद्धती आल्या आहेत, तर हायपोग्लायसिमियाचे निदान कसं केलं जातं? हायपोग्लायसिमियाचे निदान होणं एकतर जसं आता डॉक्टरने सांगितलं की काही लक्षणं येऊ शकतात. त्याच्यावरनं पेशंटला स्वतः पण कळू शकतं की मला शुगर कमी झाली आहे. आणि दुसरं म्हणजे असं की जर का तुमच्याकडे ग्लुकोमीटर आहे, तर बेस्ट ऑप्शन असा आहे की तुम्ही त्या वेळेला लगेचच शुगर करून बघायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेला पेशंट्स येतात आणि काहीतरी आम्हाला सांगतात की मला असं झालं, घाम फुटला, मला अनइझी झालं. पण कधी-कधी ही लक्षणं दुसऱ्या कुठल्या आजारांची उदाहरणार्थ हृदयरोगाची पण असू शकतात. हं. तर त्यामुळे एकदम त्यावेळेला जर का तुम्ही शुगर केली, तपासली, की जेव्हा तुम्हाला ही लक्षणं होतायत आणि तुमच्याकडे जर का साधं ग्लुकोमीटर आहे, तर तुम्हाला लगेचच कळू शकतं की तुमची शुगर डाऊन झाली आहे अँड दॅट इज द बेस्ट वे टू नो. आणि दुसरा एक अजून पर्याय आहे तो म्हणजे आपण असं की जर का पेशंटला अजिबातच कळत नसेल, की आता हे आम्हाला म्हणजे डॉक्टरला पण समजा कन्फ्युजन असेल की हा हायपोग्लायसिमिया आहे का नाही, तर त्या केसमध्ये पेशंटला कधी-कधी आपण ॲडमिट पण करून घेतो आणि ॲडमिट असताना हॉस्पिटलमध्येच त्याला वेगवेगळ्या वेळेला आपण शुगर टेस्ट करून बघू शकतो की ती खूप कमी होते का. आणि तिसरा एक उपाय आहे तो म्हणजे कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टम. म्हणजे आता आपल्याला माहिती की एक प्रकारची चिप असते छोटी, ती आपण असे हाताच्या इकडे बसवतो हातावर, आर्मवर आणि त्याच्यावरती आपल्याला एक मीटर असतो. त्या मीटरवर आपल्याला त्या पेशंटची शुगर 24 तासाची कळते. तर कधी-कधी पेशंट्समध्ये रात्री सुद्धा हायपोग्लायसिमिया होऊ शकतो. म्हणजे झोपेत सुद्धा होऊ शकतो. मिडनाईटमध्ये किंवा रात्री 2 वाजता असं कधी होऊ शकतं. काही लोकांना कळत सुद्धा नाही की त्यांना शुगर डाऊन झाली आहे, पण रात्री खूप कमी झालेली असू शकते. तर त्याकरता आपल्याला CGMS हा खूप सुंदर उपाय आहे आणि त्याच्यात आपल्याला 24 अवर्सची शुगरचा पूर्ण आपल्याला एक ग्राफ दिसतो आणि त्यामुळे आपल्याला कळून येऊ शकतं की ह्या पेशंटला कुठल्या-कुठल्या वेळेला दिवसाच्या हायपोग्लायसिमिया किंवा शुगर डाऊन होते. डॉक्टर स्वप्नील, हायपोग्लायसिमिया प्रमाणे आणखीन एक आजार आहे तो म्हणजे हायपरग्लायसेमिया. तर हायपोग्लायसेमिया हा हायपरग्लायसेमियापेक्षा कसा वेगळा आहे? या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? बघा, हायपो आणि हायपर या दोन नावांमध्येच आपल्याला फरक दिसून येतो. हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त. प्रमाणापेक्षा जास्त शुगर झाल्यास त्याला हायपरग्लायसेमिया आपल्याला म्हणता येईल आणि एका नॉर्मल प्रमाणापेक्षा जर शुगर कमी होत असेल शरीरामध्ये, तर मग त्याला आपण हायपो म्हणतो. जसं मॅडमनी सांगितलं आहे, की 70 मिलीग्रॅमपेक्षा जर शुगर आपल्या शरीरामध्ये कुठल्याही वेळेस कमी झाली, तर त्याला आपण हायपोग्लायसेमिया असं म्हणतो. आणि हायपर म्हणजे किती प्रमाणाच्या बाहेर वाढते. मग ती 200, 300, 400, 500, 600 पर्यंतही जाऊ शकते. तर या 2 नावांमध्येच आपल्याला विरोधाभास दिसतो आहे आणि दोन्ही यांचे लक्षणं सुद्धा वेगवेगळे राहतात. जसं हायपरग्लायसेमिया जर असेल, म्हणजे शुगर वाढलेली असेल शरीरामध्ये, तर रुग्णांना जास्त तहान लागणे, जास्त भूक लागणे, वारंवार लघवीला जाणे, अशक्तपणासारखे लक्षणं आढळतात, रुग्णांना चक्कर येतात आणि बरेच रुग्णांना ही वाढलेली शुगर असलेली माहीत सुद्धा पडत नाही. ते बरेचदा कुठलंतरी ऑपरेशन करायला किंवा फुल बॉडी चेकअप करतात आणि त्यामध्ये त्यांना असं आढळतं, की आपली शुगर आता वाढून आलेली आहे आणि नंतर ते डॉक्टरांकडे जातात आणि दाखवतात. तर याला फॅमिली हिस्ट्री म्हणजे जर आपल्या कुटुंबामध्ये फर्स्ट जनरेशनमध्ये जर डायबिटीज असेल, तर आपण एका विशिष्ट वयाच्या नंतर वारंवार त्याची स्क्रीनिंग करून घेणे आवश्यक असते. राहिला आता हायपोग्लायसेमिया. हायपो म्हणजे शुगर लो होणे. लो होणाऱ्या शुगरमध्ये सुद्धा लक्षणं आढळतात. त्यामध्ये घाबरल्यासारखे वाटणे, घाम सुटणे, बोलण्यामध्ये असंबद्धता राहणे, त्यानंतर छातीमध्ये धडधड होणे, हे सगळे लक्षणं जे असतात, काही जणांना चक्कर सुद्धा येतात. पेशंट कन्फ्युज्ड राहतात.
हे लक्षणं हायपोग्लायसेमियामध्ये आढळून येतात. जास्त जर शुगर आणखी लो झाली, म्हणजे ती आता 30-35 च्या लेव्हलपर्यंत जर आली, तर पेशंटला बेशुद्धी, सुस्त वाटणे या प्रकारचे सुद्धा लक्षणं राहतात आणि ही काही प्रमाणात तरी सीरियस कंडिशन असते. त्यामुळे आपण विशेषतः हायपोग्लायसेमियाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालत नाही. त्यासाठी पेशंटमध्ये किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्समध्ये अवेअरनेस असणे फार गरजेचं आहे. डॉक्टर वैभव, सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हायपोग्लायसेमिया हा टाळायचा कसा? हायपोग्लायसिमिया टाळायचा कसा हे मी तुम्हाला एक 2 ते 3 भागात डिव्हाइड करून सांगतो. पहिलं म्हणजे जेव्हा डायबिटीज एखाद्याला डायग्नोज होतो, तेव्हा त्या पेशंटला धक्का लागतो की आपल्याला शुगर कशी झाली किंवा होऊच शकत नाही. हे थोडे ते सदम्यामध्ये असतात. तर अशा वेळी पेशंट काय करतात की ट्रीटमेंट चालू करतात आणि त्यासोबत सर्व पथ्य जी आपण सांगत असतो डायबिटीस पेशंटला, ती पण सगळी एकदम घाबरून चालू करतात. म्हणजे ते सर्व प्रकारचे अन्न सोडून देतात. म्हणजे एकंदरीत त्यांचं खाणंच कमी करतात. तर अशा केसेसमध्ये काय होतं की मग हायपोग्लायसिमिया खूप लवकर आढळून येतो. तर हे टाळण्यासाठी एकतर प्रत्येक डायबिटीस पेशंटने एक ग्लुकोमीटर हा खरेदी करायला पाहिजे. कारण का मी आता तुम्हाला सांगितलेल्या लक्षणांपैकी जर का काही लक्षणं आढळून आली, तर लगेचच घरी शुगर चेक केली गेली पाहिजे. सोबत जर का नातेवाईक घरात असतील तर. शुगर चेक करण्याची पद्धत ग्लुकोमीटरवर खूप सोपी असते. त्यामुळे ग्लुकोमीटर हा प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे जी आजकाल ठराविक प्रकारची काही डाएट्स आलेली आहेत, जिला मी फॅट डाएट्स म्हणतो, ती शक्यतो डायबेटिक पेशंट्सनी अवॉइड करावी, म्हणजे नाही केलेली बरी. कारण का त्यात काय होतं की बराच फास्टिंग पिरियड हा डायबिटीस पेशंट्सला किंवा पेशंट्सला सजेस्ट केलेला आहे, ज्याच्यात तुम्ही काहीच अन्न सेवन केलं नाही पाहिजे 10 तास किंवा 12 तास किंवा 14 तास. हे जनरल पब्लिकला ठीक आहे, पण ज्यांना डायबिटीज असतो ते लोक गोळ्यांवर असतात डायबिटीसच्या. मग असं तुम्ही फास्टिंग पिरियड जर का खूप जास्त ठेवलात, तर मग तुम्हाला हायपोग्लायसिमिया होण्याचे चान्सेस खूप वाढतात. त्यामुळे ही फॅट डाएट्स, फॉर एक्झाम्पल कीटो डाएट आपण म्हणतो किंवा अजून काही डाएट्स आहेत, ती शक्यतो नाही पाळली गेली पाहिजेत आणि उपास ठेवले नाही पाहिजेत. बऱ्याच आपल्या लोकांना सवय असते पहिल्यापासून काही ठराविक दिवशी किंवा महिन्यातले काही दिवस उपास ठेवायची. तर उपास न ठेवलेले चांगले, कारण का मग त्या दिवशी जर का तुम्ही टॅबलेट घेतलीत, तर मग हायपोग्लायसिमिया हा नक्की आहे. किंवा जर का तुम्हाला ते नसेल पाळता येणार, उपास ठेवायचे असतील, तर त्या दिवशी तुम्ही डायबिटीसची गोळी नाही घेतली पाहिजेत. एवढं सगळं करूनही जर का तुम्हाला हायपोग्लायसिमिया झाला, म्हणजे तुमची शुगर जर का लो झाली, तर तुमच्या आसपास जवळ किंवा तुमच्या घरातल्यांना माहित पाहिजे की काय केलं गेलं पाहिजे. तर तुम्हाला इमिजिएटली एखादी कॅन्डी किंवा एखादं ज्यूस ज्याच्यात साखर टाकलेली आहे, हे लगेच दिलं गेलं पाहिजे किंवा पेशंटने स्वतः घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टींमुळे तुमची इमिजिएट जी शुगर लो झालेली असते, हायपोग्लायसिमिया झालेला असतो, तो करेक्ट होतो. मग तुम्हाला डॉक्टरकडे जाईपर्यंत वेळ मिळतो आणि जास्त सिरियस कंडिशन तुमची होत नाही. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही हायपोग्लायसिमिया टाळण्यासाठी करू शकता. नक्कीच. डॉक्टर मनीषा, हायपोग्लायसिमिया हा एक मधुमेहाचाच प्रकार आहे हे आपल्याला स्पष्ट झालेलं आहे, पण हायपोग्लायसिमियाचा धोका सर्वाधिक जास्त कोणाला जाणवून येतो? कोणत्या रुग्णामध्ये हा जास्त आढळून येतो? ज्या कुठल्या माणसाला डायबिटीज आहे त्याला हायपोग्लायसिमियाचा धोका आहे असं मी म्हणेन. आणि मग त्याच्यामध्ये टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज असं आपल्याला माहिती आहे की ज्यांना इन्सुलिन डिपेंडेंट म्हणतो आपण, लहान मुलांना बहुधा तो दिसतो, तो डायबिटीज. आणि ते पेशंट्स आपले अधिक वयाचे आहेत डायबिटीजवर किंवा इन्सुलिनवर, त्या सगळ्याच प्रकारच्या पेशंट्सना हायपोग्लायसिमियाचा धोका असू शकतो, कारण ते शुगर डाऊन करण्याच्या औषधांवरती आहेत. राईट. ते इन्सुलिन असू शकतं किंवा गोळ्या तोंडी खाण्याच्या असू शकतात, कुठल्याही गोळ्या असू शकतात. तर अशा पद्धतीने त्यांना शुगर केव्हाही कोणाचीही डाऊन होऊ शकते. म्हणून प्रत्येक माणसाला, डायबेटिक पेशंटला आणि त्यांच्या जवळच्या लोकांना ह्याची लक्षणं आणि ह्याच्यावरती काय उपाय करायला पाहिजे ते व्यवस्थित माहिती असायला पाहिजे. आणि दुसरा एक महत्वाचं जे मी इथे सांगू इच्छित आहे ते म्हणजे ज्या पेशंट्सना किडनीचे रोग आहेत, म्हणजे मूत्रपिंडाचा काही आजार आहे, किडनी फेलियरची सुरुवात झालेली आहे किंवा कोणाला काही डायलिसिस चालू आहे किंवा जस्ट सुरुवातच झालेली आहे, त्या लोकांना हायपोग्लायसिमियाचा गोळ्यांमुळे धोका खूप वाढतो. कारण जर का तुमच्या शरीरामध्ये चयापचयाची क्रिया जी चालू आहे त्याच्यात किडनीचा एक महत्वाचा पार्ट असतो आणि ते औषध तुमच्या रक्तात जास्त वेळ राहतं, कारण ते किडनीतनं बाहेर पडत नाहीये. आणि त्यामुळे तुम्हाला हायपोग्लायसिमिया जास्त प्रमाणात होऊ शकतो अशा रुग्णांना.
आणि कधी-कधी असं होतं, की पेशंट्स अचानक खूप आनंदित होतात, की आमची शुगर डाउन झाली, गोळ्यांची गरज कमी झाली आहे. आता मला त्याच गोळीवर खूप शुगर डाउन राहते, म्हणजे माझं डायबिटीज कमी झालाय. तर मी असं म्हणेन, की त्यांनी आपली तेव्हा किडनीची तपासणी करून घेणं फार गरजेचं आहे. कारण किडनीचं जर का सुरुवात झाली असेल त्रासाला, तर ह्या पेशंट्सना त्याच आधीच्या गोळ्यांवरती शुगर खूप कमी येऊ शकते. तर ह्याचा अर्थ असा असू शकतो, की हायपोग्लायसिमिया होतोय म्हणजे त्यांना कदाचित डायबिटीज मुळं किडनीचा परिणाम तर नाही झालेला. त्यांनी बघायला पाहिजे हे. आणि दुसरं म्हणजे ज्या रुग्णांना हृदयरोग आहे, त्यांच्यामध्ये पण कधी-कधी हा जास्त प्रमाणात हायपोग्लायसिमियाचा धोका दिसून येतो आणि वृद्ध लोकांमध्ये स्पेशली. कारण त्यांचं कसं असतं, आता सांगितल्याप्रमाणे खाण्याची थोडी रेग्युलरिटीज असू शकतात आणि दुसरं म्हणजे त्यांचं कधी मूड नसतो, कधी कमीच खायचंय, आज मला नकोच आहे किंवा आज माझं पोट भरलंय, असं काहीतरी कारणं देतात. आता गोळ्या खाऊन बसलेले असतात किंवा इन्सुलिन देऊन झालेलं असतं आणि त्यांचा आहार नेहमीपेक्षा कमी त्यांनी घेतलाय. तर अशा लोकांकडे आपल्याला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच लहान मुलांना जर का त्यांनी इन्सुलिन घेतलेलं आहे आणि त्यांनी नीटपणे जेवण केलेलं नाही, ते जास्त खेळलेत किंवा काही उद्योग जास्त केलाय, तर त्यांना हायपोग्लायसिमियाचा धोका जास्त असू शकतो. डॉक्टर स्वप्नील, वारंवार होणाऱ्या हायपोग्लायसिमियामुळे शरीरातील इतर अवयवांवर त्याचे काही परिणाम होतात का? वारंवार होणाऱ्या हायपोग्लायसेमियामुळे विशेषतः मेंदूवर जास्त परिणाम होतात. काय होतं, की आपल्याला सर्वांना माहिती आहे, की मेंदूच्या पेशींकरिता ऑक्सिजन आणि ग्लुकोज या 2 गोष्टी फार आवश्यक आहेत. आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त जर ग्लुकोज कुठला अवयव वापरत असेल, तर तो म्हणजे मेंदू. तर मेंदूला वारंवार होणाऱ्या हायपोग्लायसेमिक अटॅक्समुळे मेंदूला काहीतरी काही मिनिटे, काही सेकंद, काही क्षण ग्लुकोजचं प्रमाण कमी प्रमाणात मिळतं आणि ते मिळाल्यामुळे मेंदूच्या पेशी, ज्यांना आपण न्यूरॉन्स म्हणतो, ते काही क्षीण होतात, कमजोर होतात आणि जर तो हायपोग्लायसेमिया प्रोलॉन्ग स्टेजवर राहिला, म्हणजे फार जास्त काळ राहिला, तर मग ती क्षती वाढते, आणखी वाढत जाते. तर सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हाच आहे, की अ, मेंदू सर्वात जास्त अफेक्ट होतो आणि मेंदू अफेक्ट झाल्यामुळे मग मेंदूशी निगडीत ज्या क्रिया आहेत, ज्या शरीरावर राहतात. हायपोग्लायसेमिक पेशंट्समध्ये मग बीपी लो होणे, हार्ट रेट वाढणे, सुस्त राहणे, हे सगळे लक्षणं त्यासोबत येतातच. मग बाकी अवयव सुद्धा इन्व्हॉल्व होतातच. आणि नेमकं काय आहे, की हायपोग्लायसेमिया असलेल्या पेशंटमध्ये कॉग्निटिव्ह डिस्फंक्शन निर्माण होते आणि कन्फ्युजन जास्त वाढते आणि बरेचदा काय होतं, घरातली मंडळी सुद्धा कन्फ्यूज होऊन जाते, की यांना हायपोग्लायसेमिक अटॅक आहे, लक्षणं बघून, की अ, हे नेहमीप्रमाणे असे सुस्त बसलेले आहेत, की काय? तर यामध्ये आपल्याला घरच्या मंडळींनी किंवा त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या मंडळींना हायपोग्लायसेमियाबद्दल सुद्धा अवेअरनेस करून देणे फार गरजेचं राहील. भविष्यात हायपोग्लायसेमियाचे अटॅक्स टाळता येतील आणि त्यामुळे सुद्धा जो रुग्णांना होणारा त्रास आहे किंवा त्यांना जी पर्मनंट डिसेबिलिटी येणारी असते, ती सुद्धा आपल्याला टाळता येऊ शकेल. डॉक्टर, सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील अनेक रुग्ण आहेत, अनेक आपले प्रेक्षक आहेत जो हा शो पाहत आहेत आणि त्यांना सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की जर हायपोग्लायसेमिया झाला असेल एखाद्याला, निदान झाल्यानंतर त्याचा रुग्णाने डॉक्टरांशी नेमका संपर्क कधी साधायचा? हायपोग्लायसेमिया पेशंट्सना जेव्हा होतो तेव्हा पेशंट्सची हायपोग्लायसेमिया होणारी जी लक्षणं आहेत ती आम्ही पेशंटना कन्सल्टेशनच्या वेळी समजवत असतो, की तुम्हाला हायपोग्लायसेमिया कधी कधी गोळ्यांमुळे किंवा कमी खाल्ल्यामुळे होऊ शकतो. तर ती लक्षणं आढळून आल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे हे पेशंटला प्रत्येक वेळी एक्सप्लेन करत असतो. तर पेशंट कधी हायपोग्लायसेमिया झालाच तर चॉकलेट खातो किंवा साखरेचे पदार्थ खातो, ज्यूस म्हणा किंवा कॅन्डी. तर ह्या सगळ्या गोष्टींनी तात्पुरतं तुमची शुगर ही लेव्हलला येते व हायपोग्लायसेमिया टळून जातो. तसेच जे लोक इन्सुलिनवर असतात, जे पेशंट्स इन्सुलिनवर असतात गोळ्यांसोबत, त्या लोकांना हायपोग्लायसेमिया होण्याची लक्षणं किंवा चान्सेस हे बाकीच्यांपेक्षा अजून जास्त असतात. तर अशा पेशंट्सना माहिती असतं की ते आपली लक्षणं काय आहेत व आपली शुगर किती वाजता लो होतीये. मग ते काही गोष्टी करतात, जसे इन्सुलिनचे डोसेस कमी करतात स्वतःहून किंवा गोळ्यांचे डोसेस कमी करतात, अर्ध्या गोळ्या खातात व हायपोग्लायसेमिया झाला तर चॉकलेट खातात किंवा कॅन्डी खातात. पण ह्या गोष्टी जर का वारंवार होत गेल्या, म्हणजे इन्सुलिनचे डोस कमी करतोय तरी पण आपल्याला हायपोग्लायसेमिया जाणवतच आहे,
किंवा मी माझ्या जेवणात गोड थोडं वाढवलेलं आहे, तरी पण जर का वारंवार तुम्हाला हा हायपोग्लायसेमिया होत राहिला तर तुम्ही डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. एक सेकंड, जेव्हा खूप सिव्हिअर ग्लायसेमिया होतो, म्हणजे मी जसं सांगितलं काही लक्षणं असतात जी घरी मॅनेज करू शकतात, पण जेव्हा तो हायपोग्लायसेमिया सिव्हिअर होऊन पेशंट कन्फ्युज स्टेटमध्ये जातो किंवा त्याला आकडी येते किंवा तो चक्कर येऊन पडतो किंवा कोमात जातो, म्हणजे बोलत नाही किंवा त्याची वाचा जड होते, तर ह्या गोष्टी जेव्हा त्यांच्या घरातले नातेवाईक किंवा कोण असतील त्यांना लक्षात आलं तर इमिजिएटली पेशंटला डॉक्टरकडे घेऊन गेलं पाहिजे, कारण का अशा केसेस घरी मॅनेज होऊ शकत नाहीत. अजून एक पॉइंट मी इथे सांगू इच्छितो की बऱ्याच वेळेला ही लक्षणं जी आहेत ती पेशंट समजा झोपला असेल तर जाणवणार नाहीत पेशंटला, आणि झोपल्यानंतर बाजूला नातेवाईक झोपला असेल तरी त्यालाही ही लक्षणं दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही नेहमी डायबिटीसच्या पेशंट्सना रात्रीचे जे गोळ्यांचे डोस असतात किंवा इन्सुलिनचे डोस असतात हे कमी ठेवतो किंवा पेशंटला सांगतो की तुम्ही लक्ष ठेवा, रात्री जर का तुम्हाला घाम फुटून जाग आली तर तुम्ही इमिजिएटली डॉक्टरकडे आलं पाहिजे. कारण का एकदा वेळ निघून गेली की बऱ्याच वेळेला पेशंट कोमात गेल्यानंतर डॉक्टरांकडेही जास्त काही ऑप्शन राहत नाहीत आणि मग ती कंडिशन खूप जास्त सिरियस होऊ शकते. त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर वारंवार तुम्हाला हायपोग्लायसेमिया होत असेल किंवा तुमच्यानी कंट्रोल होत नसेल किंवा तुम्हाला किडनीचा आजार असेल ज्याच्यामुळे तुमची शुगर सेम मेडिसिनवर आता कमी होत चालली, तर तुम्ही डॉक्टरांकडे इमिजिएटली गेलं पाहिजे. आज मधुमेहातील हायपोग्लायसेमिया म्हणजे काय असतं, त्याचे परिणाम काय आणि हा आजार होण्यामागील लक्षणं कोणती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरील आधुनिक उपचार पद्धती कोणत्या, या संपूर्ण विषयावर डॉक्टर मनीषा देशमुख, डॉक्टर स्वप्नील दुधट आणि डॉक्टर वैभव धारप यांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डॉक्टर आपलं मनापासून आभार. प्रेक्षको, हितगुज या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास.